नागपूर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यात वन्य प्राणी आणि मानवी संघर्ष वाढला आहे। यातच एका बिबट्याने वेकोलीच्या गोंदेगाव उपक्षेत्रातील जंगलाकडे मोर्चा वळवला। वेकोलीच्या कर्मचाऱ्यांना शनिवारी रात्री या बिबट्याचं दर्शन झालं। त्यांनी या बिबट्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलंय। 15 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या कालावधीत नागपूर जिल्ह्यातील रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात वाघाचा वावर आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर गोंदेगाव उपविभागांतर्गत एक महिला, एक पुरुष आणि एक बैलाची शिकार वाघानं केली आहे। यातच शनिवारी रात्री काही कर्मचाऱ्यांना गस्ती दरम्यान या भागात बिबट्याचं दर्शन झालं। त्यामुळे रात्रपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे। याआधी देखील जुनी कामठी येथील गाडेघाट परिसरात वाघाचा मृतदेह आढळून आला होता। त्यामुळे या भागात वन्यजीवांचं वावर होत असल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळे वन विभागानं वन्यजीवांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे।